नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2, 355 ते 365 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय ह्या ओव्यांमध्ये संसारात आणि प्रपंचात आपण सुख, समाधान, आनंद याचा शोध घेत असतो, अनुभव घेत असतो आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आपण कर्मही करत असतो. अध्यात्म क्षेत्रात सुद्धा आनंद, समाधान, सुख हे सुद्धा अपेक्षित आहेच. या दोन्ही जगांमधली एक सांसारिक प्रापंचिक जग तर एक आध्यात्मिक जग. ह्या जगामधली एक तुलना ज्ञानोबा रायांनी या ओव्यांमधनं प्रगट केलेली आहे. जी व्यक्ती जीव म्हणून संसारात प्रपंचात वावरत असते, तीच व्यक्ती अध्यात्माची वाट चालायला लागल्यानंतर एक साधक बनते. त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. संसारात त्याची जी अवस्था असते, मनाची अवस्था, स्थिती असते, ती अध्यात्मात बदलते. ती बदलताना काय घडतं तर माऊली म्हणतात, देखे भूत जात निदेले, तेथेंची जया पाहले, आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्रितू जो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. संसारात आणि प्रपंचात असलेला हा जीव अध्यात्माची वाट चालायला लागतो आणि तो निरुपाधी, स्थिर बुद्धी आणि मुनीश्वर या अवस्थेला पोचतो. ही अवस्था आहे, ही मनाची स्थिती आहे. आणि ते पोचण्याचं कारण काय तर संसारात असताना त्याची मनाची अवस्था आणि अध्यात्मातली अवस्था याच्यात बदल घडतो. तो बदल काय घडतो तर ज्ञानोबा राय म्हणतात, ज्या ठिकाणी सामान्यपणे जीव हे निद्रिस्त असतात, ज्यावेळी आपल्याला निद्रा येते, आपण गाढ झोपेमध्ये शिरतो, आपल्याला संपूर्ण जगाचा विसर पडतो, आपल्याला आपल्या स्वतःचाही विसर पडतो. संसारात आणि प्रपंचातल्याच गोष्टींमध्ये बुडालेला जीव हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गाढ झोपलेला असतो, जागरूक नसतो. परंतु अध्यात्माची वाट चालायला लागल्यानंतर ज्या ठिकाणी जीव गाढ झोपलेला असतो, अर्थात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गाढ झोपलेला असतो, तिथे साधक जागा असतो आणि जगाच्या ठिकाणी तो झोपलेला असतो. बस हाच दृष्टांत, हीच तुलना माऊलींनी या 2 ओव्यांमध्ये मांडलेली आहे. आणि पुढे माऊली आपल्याला अजून निरुपाधिक, स्थितप्रज्ञ आणि मुनीश्वर या अवस्थांचं वर्णन करताना दिसतात, त्याची चिन्ह, खुणा सांगताना दिसतात. त्या दृष्टीने 357 ते 365 या ओव्यांचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. या ओव्यांमध्ये ज्ञानोबा राय म्हणतात, पार्था आणिकही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषुनी जाती समजता, परी न्यून नवे पार्था समुद्र जैसा.
आज साधकाच्या अंतःकरणाची अवस्था एखाद्या समुद्रासारखी, सागरासारखी व्हायला लागते. म्हणजे काय होतं? ज्ञानोबा म्हणतात, म्हणजे असं होतं की ज्याप्रमाणे संपूर्ण नद्यांचं पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळतं, पण समुद्र यत्किंचितही मर्यादा सोडत नाही आणि मोठाही होत नाही. किंवा उन्हाळ्यात नद्यांचं पाणी आटतं आणि समुद्राला नद्यांचं पाणी मिळत नाही, पण त्यामुळे त्याची काही मर्यादा कमी होत नाही, तो रोडावत नाही, तो सदा सर्वदा जसा असतो तसाच दिसतो. थोडक्यात ज्ञानोबा म्हणतात, संसारात आणि प्रपंचात असलेला जीव हा सर्वसामान्यपणे संसारातल्या चढ उतारांनी, संसारातल्या वेगवेगळ्या परिस्थितींनी कधी सुखावतो, कधी दुःखी होतो, कधी शोकात बुडतो, कधी निराशेच्या गर्ततेत अडकतो. परंतु अध्यात्माची वाटचाल करणारा या सर्व गोष्टींचा अनुभव घेत असला तरी सुद्धा स्थितप्रज्ञ अंतःकरणाने या सर्व गोष्टींकडे बघू शकतो आणि आपलं मूळ स्वरूप हे आत्मस्वरूपच आहे या बोधापाशी तो स्थिर राहू शकतो. आत्मबोधाचा स्पर्श अंतःकरणाला झाला की अंतःकरण स्थिर राहू शकतं. 355 ते 365 ओव्यांमध्ये माऊलींनी अनेक उपमा, अनेक दृष्टांत गुंफलेले आहेत. त्याच्याकडे ह्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. एक बाजू संसारातली, प्रपंचातली आहे की ज्या ठिकाणी जीव रमतो, तर दुसरी बाजू तोच जीव जेव्हा परमार्थाची, अध्यात्माची वाटचाल करायला लागतो त्यावेळी त्याच्यात काय परिवर्तन होतं. एके ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, देखे रुद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. पूर्वीचा हा जीव संसारामध्ये असताना रुद्धी सिद्धी म्हणजे संसारातलं यश, संसारातली सुबत्ता, सुख यावरच अवलंबून होता. त्या संसारातल्या सुखामध्ये, आनंदामध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम त्याच्या मनावर होत होता. पण तो जसा अध्यात्माची वाटचाल करायला लागला आणि अंतरी म्हणजे त्याच्या अंतःकरणातच तो आत्मसुखाच्या ठिकाणी गुंतायला लागला, तिथेच रमायला लागला, त्यावेळी संसारातलं सुख कमी जास्त होतंय ह्याच्यावर त्याच्या अंतःकरणातल्या, मनातल्या सुखाच्या अनुभवावर काहीही परिणाम होईनासा झाला. कारण अंतःकरणात तो महासुखाचा अर्थात आत्मसुखाचा अनुभव घेत होता. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. त्या स्थित प्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी एक विलक्षण मनाची स्थिती निर्माण होते आणि ती म्हणजे अशी की आत्मसुखापुढे त्याला स्वर्गसुखही कमी प्रतीचं वाटतं आणि ज्याला आत्मसुखापुढे स्वर्ग सुखाच्या कल्पनाही कमी प्रतीच्या वाटतात त्याला संसारातल्या सुखदुःखांची कायशी किंमत असणार, अर्थात कायशी किंमत असणार याचा अर्थ त्यांच्याकडे कमी प्रतीचं लक्ष न देण्यासारखं अशा दृष्टीने ज्ञानोबा म्हणतात असं मात्र नाही. जोपर्यंत चित्त संसारात प्रपंचात रमलंय तोपर्यंत संसारातलं सुख अप्रतिम वाटतं. परंतु जसजशी आत्मसुखाची गोडी लागायला लागते त्यावेळी लक्षात येतं की अरे, संसारातल्या प्रपंचातल्या सुखापेक्षा श्रेष्ठ सुख म्हणजे स्वर्गातलं, आणि स्वर्गातल्या सुद्धा सुखापेक्षा अतिश्रेष्ठ महासुख म्हणजे आत्मानंद. अशी ही चढती वाढती पायरी आहे हे ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.